नमस्कार मंडळी. लहानांपासून मोठ्यांना आवडला जाणारा हा पास्ता आज आपण घरच्या घरी बनवायचा आहे. इतका टेस्टी झालेला आहे ना आणि कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात हा आपला इतका टेस्टी रेस्टॉरंट सारखा पास्ता रेडी आहे. तर चला बघूया. तर इथे मी आधी टोमॅटोचा सॉस बनवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी फक्त काही बेडगी मिरच्या आणि 3 टोमॅटो आहेत ना, मी अगदी उकळी येईपर्यंतच ठेवायचे, जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये. एक उकळी आली की बघू शकता तुम्ही टोमॅटो कसं आपलं त्याची स्किन सोडेल ना, तर आपण हे गॅस बंद करून आहे ना, थंड झाल्यानंतर ते आपण त्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता मिरच्यांची देठं मी काढून घेतलीत. अशा पद्धतीने तुम्ही केलात ना, ते खूप छान असा कलर येतो. त्यामुळे असं नक्की करून बघा एकदा तुम्ही. आणि हे टोमॅटोही मी साल काढून घेतलेत. आता थंड करून त्याची अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली. कलर किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही. दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय, ज्याच्यामध्ये आपण पास्ता बॉईल करून घेणार आहे. तर पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि थोडंसं तेल घालायचं. 1 चमचाभर एवढं तेल घालून घ्यायचंय, म्हणजे आपला पास्ता आहे ना एकमेकांना चिटकणार नाही, व्यवस्थित मोकळा होईल. तर उकळी आल्यानंतर आपण पास्ता सोडायचा आहे. अगदी 5 मिनिटामध्ये पास्ता शिजून निघतो. अजिबात वेळ लागत नाही. उकळी आलेल्या पाण्यात सोडला ना पास्ता की पटकन होतो आणि व्यवस्थितही होतो. तुकडे वगैरे अजिबात पडत नाहीत त्याचे. तर बघू शकता 5 मिनिटात आपला हा पास्ता रेडी झालेला आहे. तर मी आता त्याला जाळीच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं थंड पाणी टाकलंय की जेणेकरून तो अजून शिजायला नको. तर चला बघूया आता. तर इथे पॅनमध्ये मी घेतलेलं आहे तेल. आणि तेलामध्ये 5 ते 6 पाकळ्या आहेत ना, मी लसणाच्या अशा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर बघू शकता थोडासा लसूण लालसर झाला की त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घालायचे आहेत. एकदम बारीक चिरायचे कांदे, मोठे अजिबात ठेवायचे नाही. जेवढे बारीक चिरता येतील तेवढे बारीक चिरून घ्यायचे आणि मस्त असे त्याला फ्राय करून घ्यायचे. व्यवस्थित असा कांदा परतून झाला, एकदमच काळा करून नाही घ्यायचा आहे. थोडासा नरम झाला की त्याच्यामध्ये आता हे टोमॅटो आणि मिरचीचं वाटण जे आपण केलंय ना ते घालून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे. कलर वापरायची गरज नाही, एकदम मस्त असा ओरिजिनल कलर भेटतो या बेडगी मिरच्यांमुळे. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि सॉसही आपला मग भरपूर होतो अशा घरच्या घरी बनवलात तर. तर मस्त असं याला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. आता व्यवस्थित तेल सुटले. आता इथे मी 2 चमचे भर आहे ना, आता शेजवान चटणी वापरणार आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, खूप छान टेस्ट येते. आणि 2 चमचे पास्ता सॉस आणि थोडासा चमचाभर आहे ना इथे मी सोया सॉस वापरणार आहे. जास्त नाही घालणार आहे कारण सोया सॉसने पण कलर चेंज होतो, म्हणून मी 1 चमचाभरच असा सोया सॉस वापरला आहे. आता याला छान असं मिक्स करून घेऊया. खूप मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. एवढ्याच साहित्यामध्ये आपली पास्ताची रेसिपी इतकी टेस्टी होते ना, तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून नक्की सांगा कोणाकोणाला आवडली ही पास्त्याची रेसिपी. आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे, तर थोडंसं आपण मीठ घालायचं आहे. मीठ आपण आधी वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं कमी घालायचं आहे. आता याला मिक्स करून घेऊन आता आपण याच्यामध्ये थंड झालेला पास्ता घालायचा आहे. बघू शकता पास्ता कसा आपला व्यवस्थित झालेला आहे. तुकडे वगैरे अजिबात पडलेले नाहीयेत. आता याला हलक्या हाताने एकदम असं मिक्स करून घ्यायचंय. प्रेस करायचं नाही अजिबात. एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. तर व्यवस्थित आपला मसाला सगळीकडे लागलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आपला पास्ता. अगदी झटपट होतो आणि टेस्ट इतकी छान लागते ना. तर आमच्या घरात 5 मिनिटात हा फिनिश झाला पास्ता. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघाल, तुम्हाला खूप आवडेल. आता इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलाय आणि 1 चमचा ऑरिगॅनो घातलाय. ह्याच्याने टेस्ट खूप छान येते. तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा तुम्ही. आता याला मिक्स करून आपला पास्ता हा आता खाण्यासाठी तयार आहे. अगदी झटपट झालाय. बघू शकता तुम्ही कमी साहित्यामध्ये आणि एकदम टेस्टी. रेस्टॉरंटमध्येही भेटणार नाही इतका टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा
आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि एक एक पास्ता आपला हा सेपरेट झालेला आहे. अजिबात चिकट वगैरे झालेला नाहीये. अगदी मोकळा झालेला पास्ता आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करा. तुमच्या मुलांनाही खूप आवडेल अशा पद्धतीने केलेला. तर एन्जॉय करा. धन्यवाद.